इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम पेट्रोलवर, इंधनावर झालाय असं दिसतंय। मात्र सध्या विविध शहरांमध्ये जे अफवा निर्माण होत आहेत की पेट्रोलची टंचाई निर्माण आहे, पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक वाहन चालक जो आहे तो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करतोय। एकाच वेळेस 500, 700 ते 1000 रुपयापर्यंत पेट्रोल टाकलं जातंय आणि त्याच्यामुळे 7 ते 8 तासांमध्ये पेट्रोल पंपावर जे पेट्रोल संपणारं होतं ते अवघ्या काही तासांमध्ये संपतंय। अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या तिन्ही शहरातील अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते पेट्रोल संपल्यानं बंद आहेत आणि त्याच्यामुळे ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल शिल्लक आहे तिथे अशा प्रकारे गर्दी आपल्याला वाहन चालकांची पाहायला मिळत आहे। काही वाहन चालक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। ताई, किती रुपयाचं पेट्रोल भरलं? 308 रुपये याच्यापूर्वी एवढं पूर्ण टाकी भरली। पूर्ण टाकी भरली का बरं? काय कारण? कारण की पेट्रोलची टंचाई आहे ना, आता युद्ध चालू आहे म्हणून पेट्रोल भेटणार नाहीये। सामान डिलिव्हरी करायला लागते, गाडीवर वगैरे जायला लागतं ना, त्याच्यासाठी। पेट्रोल टंचाई निर्माण होईल असं कुठे बातम्यांना ऐकलं की असं कोणाकडे नाही? बातम्यांना ऐकलं ना, युद्ध चालू आहे त्याच्यामुळे थोडी भीती वाटते की पेट्रोल मिळेल की नाही, गैरसोय होईल ना। पाहिलं की कुठून तरी ऐकलंय त्यांनी की गैरसोय होईल। काही अजून वाहन चालक आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। कितने का पेट्रोल भरने वाले भाई साहब? 500। क्यों इतना इतना ज्यादा? इतना ज्यादा नहीं, मैं हर इतने के डालता। अच्छा, क्या ऐसा पेट्रोल कम होने वाला है, मिलने वाला नहीं, ऐसा कहाँ पे सुना है? अजून काही लोक आहेत। दादा, कितीचं पेट्रोल भरलं? 400। का बरं एवढं 400 रुपयाचं? आठवडाभर चालतं मला। अच्छा, काय कुठे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे काय पेट्रोल मिळणार नाही असं काय? दरवेळेस भरता 400? हो। अजून काही लोक आहेत, त्यांच्या विचारूया। कितने घंटे से खड़े हो यहाँ पे पेट्रोल के लिए? मैं सर 15 मिनट से। अच्छा, इतनी बड़ी लंबी कतार इससे पहले थी? 2 दिन से इससे पहले? लॉकडाउन में थी, अभी तो नहीं। अच्छा, अभी हुई है। क्या वजह है, क्या लगता है आपको? तो हमको थोड़ी मालूम पड़ेगा, अंदर की बात है, अंदर वालों को मालूम। पेट्रोल के दाम बढ़ेंगे, इसके लिए आज नहीं, कम होने चाहिए ना। कम करो, ज्यादा बढ़ाने का क्या मतलब है? लाइन में भी खड़े रहो, पैसे भी ज्यादा रहो, फिर क्या जीने का मतलब? अभी जो ये युद्ध चल रहा है इसके बाद में पेट्रोल की थोड़ी दिक्कत आने वाली है, ऐसा कुछ सुना है आपने? हो सकता है, मगर होगा नहीं। ये भी मैसेज आया है कि ऐसा कुछ है नहीं, बहुत सारा हमारे पास ये है, वॉल्यूम है, ऐसे मैसेज आया हुआ है। हे उल्हासनगरचं पेट्रोल पंप आहे, ज्या ठिकाणी आता असंख्य उल्हासनगरचे जे पेट्रोल पंप आहेत ते बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल आहे त्या ठिकाणी वाहन चालक जे आहेत पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करतात। विशेष म्हणजे ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपलेलं आहे त्या ठिकाणी फक्त अत्यावश्यक ज्या सेवा आहेत, विशेष करून अँब्युलन्स असेल, अग्निशमन दलाची वाहनं असतील, त्यांच्यासाठी राखीव स्वरूपात जे पेट्रोल ठेवलं जातं तेवढं ठेवलं जात आहे आणि पेट्रोल संपल्यानंतर ते सर्वसामान्य वाहन चालकांसाठी बंद केलं जातंय। मात्र अशी कोणतीही प्रकारची टंचाई नाहीये, केंद्राने देखील सांगितलं, राज्याने देखील सांगितलंय। मात्र एक अफवा उडते आणि त्या अफवेचे बळी हे वाहन चालक ठरतात आणि त्याच्यामुळे अशी मोठमोठ्या रांगा आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी वाहन चालक अनेक तास रांगेत उभे राहून पेट्रोल भरताना दिसत आहेत। गणेश पंजवानंतर न्यूज 18 मराठी, उल्हासनगर।